परिसरामधली दृश्य आपण पाहताय। एक तर दृश्यमानता कमी झालेली आहे, ढग दाटून आलेले आहेत, काळा कुट्ट अंधारासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता सकाळचे 11:30 वाजून गेलेले आहेत, मात्र तरी सुद्धा अशी परिस्थिती आहे की संध्याकाळी 6 ते 7 वाजलेले आहेत। त्यावेळेला कशी दृश्य असतात, त्यावेळेला कसं वातावरण असतं, तशीच दृश्य सध्या हिंदमाता परिसरामध्ये पाहायला मिळतात। पाण्याचा निचरा होत नाहीये, त्याच्यामुळे रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। काही लोक, काही मुलं जी आहेत ती बाहेर पडलेली आहेत, मात्र तरी सुद्धा TV9 मराठी आवाहन करते, जर अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा। चाकरमानी सुद्धा आपल्या घरचा रस्ता पकडतात, त्याच्यामुळे या लहान मुलांनी असं नसतं धाडस करू नये आणि आपल्या घरी राहावं, आपल्या घरीच थांबावं। हिंदमाता परिसरामध्ये तुफान पावसाला आता सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी गुडघाभर पाणी होतं, मात्र काही भागांमध्ये पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे, मात्र तरी सुद्धा या पाण्यामध्ये रस्ता दिसतच नाहीये। आजूबाजूला जर मेनहोल उघडे असतील किंवा गटार उघडे असेल तर कुठल्याही प्रकारची हानी होऊ शकते। त्याच्यामुळे प्रत्येक मुंबईकरांना काळजी घेणं फार गरजेचं आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासून जो धो-धो पाऊस कोसळतोय त्याने काहीशी उसंत घेतलेली होती, पावसाच्या सरी बरसत होत्या, मात्र आता पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे। हिंदमाता परिसरामध्ये खूप मोठ्याने पाऊस पडतोय। ही लहान मुलं सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय, अगदी चिमुकले सुद्धा या पावसाच्या पाण्यामध्ये बाहेर पडलेले आहेत। तर आता पुराच्या पाण्यासोबत साप सुद्धा आता घरामध्ये शिरलेले आहेत। मात्र आपण एकीकडे म्हणतो अस्मानी आणि सुलतानी संकट, तर हे अस्मानी संकट आणि त्याच्यासोबतच आता हे जीवजंतू जे आहेत, पाण्यामधले साप जे आहेत ते सुद्धा आता बाहेर पडलेले आहेत। प्रत्येक मुंबईकरानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन जे आहे ते सातत्यानं केलं जात आहे। मात्र आता ज्या वेळेला गटारातलं पाणी वर येतंय, मेनहोलमधून पाणी वर येतंय, समुद्राला उधाण आलेला आहे, मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये पाण्यामध्ये असलेले जीवजंतू सुद्धा आता बाहेर पडलेले आहेत।